आमचा लढा दहशतवाद्यांशी होता, पाकिस्तान लष्कराशी नाही. मात्र पाकिस्तानी लष्करानं दहशतवाद्यांना साथ दिली. तीनही सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानची पोलखोल. पाकिस्तानचा हल्ला होणार आहे माहीत असल्यानं आधीच तयारी. तीनही सैन्य दलांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकिस्तानसाठीही अशक्य असल्याचं केलं स्पष्ट. शस्त्रसंधी संदर्भात भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये संध्याकाळी 6 वाजता चर्चा होणार. शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला जाब विचारला जाण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज रात्री 8 वाजता संबोधित करणार. ऑपरेशन सिंदूरबद्दल मोदी काय बोलणार? मोदींच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वटणीवर. काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले. भारतीय सैन्याची अधिकृत माहिती. लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू जलकरार अजूनही स्थगितच. पाकिस्तानची राजनैतिक संबंधांबाबतही आक्रमक पवित्रा कायम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर. मुंबईत सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमामध्ये या सगळ्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती. आणि यंदा मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी दाखल होणार, तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून धडकणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. 10वी बोर्डाचा उद्या निकाल. अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार. विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता. आणि विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटला रामराम. टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्तीची केली घोषणा. 14 वर्षांच्या टेस्ट क्रिकेट कारकिर्दीत 30 सेंचुरीज तर 31 हाफ सेंचुरीज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.